हो कळवलंय, पण अजून कोणाचाच पत्ता नाहीये. बरं, सगळ्या विधी झाल्या, काय पैसे लागतील? अहो विधी कसले करायचे साहेब, आधी बॉडी तर ताब्यात मिळायला पाहिजे. अजून बॉडी ताब्यात नाही मिळाली? अहो साहेब, ऍक्सिडेंटची केस आहे ही. हा आता पोस्टमॉर्टम झालेलं आहे, पण पोलिसांची ऑर्डर नाही ना आली अजूनपर्यंत. ती आल्या बगर बॉडी नाही मिळणार तुम्हाला. अरे पण ती ऑर्डर आली का नाही अजून? ते मला कसं काय माहिती असणार हो, मी काय कमिशनर आहे का? बरं, साधारण किती दिवस लागतात या सगळ्याला? म्हटलं तर 8 दिवस आणि म्हटलं तर 5 मिनिट. यांना सांगितलंय मगाशी 1,500चा खर्च आहे, लगेचच बॉडी देतो ताब्यात. काय रे, लाज नाही वाटत पैसे मागायला? ते बिचारे आजोबा आणि तू. जाऊ दे रे समीर, त्याला कशाला बोलतोयस? त्याला बोलून काय फायदा आहे का? आपण पोलीस स्टेशनला जाऊया. शिंदे, त्या भटवाडीत जनता एटीएम फोडलं, त्याचं काय झालंय? हा साहेब, आणि त्या शेट्टीला सांगा, रात्री 1 वाजता बार बंद नाही झाला तर त्याच्या सकट त्याच्या कस्टमरना पण आत टाकेन. आता तोंड काय बघत बसलाय, जा बघा काय ते. ठीक आहे साहेब. साहेब, काय रे बाबा तुमचं काय आता? साहेब, त्या मुलाची डेड बॉडी अजून हॉस्पिटलमध्येच आहे, त्याच्या आजोबांच्या ताब्यात दिली नाही अजून. अच्छा, हा, ते ॲक्सिडेंटवाल्या. अरे मी ते पेपर वगैरे सगळं हॉस्पिटलला पाठवलंय. सर, तेवढं बघता आलं असतं तर प्लीज. हे बघ, मी खूप गडबडीत आहे, याच्यापेक्षा खूप महत्त्वाच्या केसेस माझ्याकडे सध्या आहेत. एक काम कर, तुम्ही जा, मी उद्या काय ते बघतो. साहेब, नाही म्हणजे तुम्ही तुमच्या सवडीनं बघा, पण आम्ही बाहेर थांबलो तर चालेल ना? ॲज यू विश. होत आले यार, काय करतात काय इन्स्पेक्टर? चला ना आतलं जाऊन बघूया. काय सांगू? काय एक चोर तुमच्या समोरून चोरी करून पळून जातो आणि तुम्ही बघत बसता? काय सोपा करता काय ड्युटीवर? हे काय काय फोटो किती सुटलेत तुमची, आणि आम्ही म्हणे चोरांना पकडणार. जा बघा काय झालंय ते, आणि आजच्याच रिपोर्ट हवाय मला. शांतता म्हणून नाहीये. साहेब, काय बाबा तुमचं आता काय पेपर लावले तुम्ही लोकांनी? हा साहेब, त्या मुलाची बॉडी अजून. मी काय करू? मला ठार करणं, माझी डेड बॉडी घेऊन जा. अरे असे चिल्लर ऍक्सिडेंट होत असतात, प्रत्येकाकडे लक्ष द्यायला लागलो तर वेळा होईल. मी जा, आराम करा, घरी जाऊन झोपा. आम्हाला जरा थोडा वेळ आराम करू द्यायचं. अहो सर, ती बॉडी सोडवण्यासाठी तो वॉर्ड बॉय 1,500 रुपये मागतोय. मग त्या पैशाने घ्या बॉडी ताब्यात. सारखे सारखे मला येऊन काय सांगताय? ए बाबानो, या शहरातला भ्रष्टाचार संपवायचा ठेका घेतला नाहीये मी, समजलं ना? जाऊ गाच, डोकं खाऊ नका. आम्हाला जरा शांतपणे 2 तास तरी बसू द्या इथं. साहेब, त्या बिचाऱ्या आजोबांच्या नातवाची डेड बॉडी मिळण्यासाठी त्यांना पैसे चारावे लागतात, आणि तुम्ही काहीच करणार नाही? हे जाऊ दे रे समीर, यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. विकले गेले ते सगळे. यांच्या पुढे डोकं फोडून काही उपयोग नाहीये. काय बोललास? काय बोललास? काय बोललास? हा, बोललो मी. तुम्ही विकले गेल्यात तुम्ही. याद करा, एवढा जर राग येत असेल ना तर त्या ओंकार पंडितला पकडा पहिले. पैसे शिंदे मोरे, या आतमध्ये घ्या. काय मग भागले ना खास मित्रांची हिरो बनायची? पोलीस अधिकाऱ्यावर हात उचलता काय?
तुम्हाला काय वाटलं काय? तुम्हा दोघांना सोडून देतोय. खाली मान घालून सरळ सरळ घरी निघून जायचं, कळलं ना? सर त्यांना नाही सोडणार. तुम्हाला पण ठेवू का त्यांच्याबरोबर? राहायचं का त्यांच्याबरोबर आज? सर प्लीज प्लीज सर, आम्ही माफी मागतो सर. माफी? आता त्यांचं अख्खं खानदान आलं तरी माफ करणार नाही. साला तो पॅडी स्वतःला शहाणा समजतो काय? हं? आणि त्या समीरने तर माझ्यावर हात उचललाय. नाही सर. अशी अद्दल घडवतो ना, आयुष्यात विसरणार नाहीत पोलिसांना. मोरे, त्या दोघांना सोडून द्या. साहेब मी काय म्हणतो ऐकून तर घ्या ना साहेब. साहेब प्लीज, चूक झाली मुलांची, माफ करा साहेब. प्लीज सोडून द्या ना त्यांना. घोरपडे, मी तुम्हाला सांगितलं होतं मुलाला समजावा म्हणून, पण नाही. हिरो व्हायचे त्याला, हिरो. खूप रक्त सळसळत आहे अंगात. डायरेक्ट आरोप केलाय त्यानं माझ्यावर. मी पैसे खाल्ले म्हणे, आणि त्या दुसऱ्याने तर माझ्यावर हात उचललाय. साहेब साहेब त्याचं जाऊ द्या प्लीज. माझ्या मुलाला सोडा ना प्लीज. तुम्हाला सांगितलेलं कळत नाहीये का? हा, काही सोडणार बिडणार नाहीये. तुम्हाला काय करायचं असेल ना ते करून घ्या. समीर, समीर हे काय झालं रे? आई, अचानकच झालं ग सगळं. फार मारलं का रे तुला? मला मारलं याचं मला दुःख नाही आहे ग. मला दुःख या गोष्टीचं आहे की मी तुझं स्वप्न नाही पूर्ण करू शकणार. आई, ही केस उभी राहिली ना तर मी आर्मी नाही जॉईन करू शकणार ग. सर, तुमच्यासाठी मुंबईहून फोन आहे. आज माझ्या कॅडेट्सना खऱ्या अर्थानं माझी गरज आहे, म्हणूनच मी इथे आलो. देशाबद्दल, समाजाबद्दल काही वाटणारी आमची पिढी शेवटची नक्कीच नाही, हे दाखवून दिलंय त्यांनी. निराश काय होत आहे? बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे आपल्याला. सॉरी सर, मला हे पूर्णपणे पटलेलं आहे की ही तुमची तत्व, ही तुमची शिस्त, हे जे तुमचे मोटो आहेत ना सर, सगळे खोटे, काहीही अर्थ नाहीये त्याला. अरे जर आत्ताच हार मानली तर मग कसं होणार पुढे? हं? आम्ही मान्य करतो सर, आम्ही हरलो. आम्हाला असला न्याय नकोय, कारण इथे कोणालाच कोणाची काही पडलेली नाहीये. आणि सर इथे या सिस्टम समोर अशा गोष्टी करणं म्हणजे वेड्यांच्या बाजारात बुद्धिबळ विकण्यासारखं झालं. आणि सर कुणी एक चुकीचं असेल तर त्याच्या विरुद्ध आम्ही लढू ना. इकडे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. आम्हाला आम्हीच चुकीचे वाटायला लागलोय आता. खरंय सर, हे तुमचं भ्रष्टाचार संपवायचं जे स्वप्न आहे ना, नाहीये ते शक्य आता. मला माहित आहे तुम्हाला आलेले अनुभव अतिशय वाईट आहेत, पण या मार्गाने चालताना हे असे अनुभव येणार हे गृहीत का नाही धरत तुम्ही? एक लक्षात ठेवा, कुठलीही नवीन गोष्ट समाजाच्या मनात रुजायला वेळ हा लागतोच. आता पॅडी आणि समीरच्या बाबतीत घडलेल्या घटनेबद्दल बोलायचं झालं तर एका बाजूने चूक पॅडीची आहे. तुमचा हेतू चांगला आहे पण मार्ग चुकीचा आहे. सरळ मार्गाने न्याय मिळवायला वेळ हा लागतोच. म्हणून कंटाळून एखादं चुकीचं पाऊल उचलणं किंवा निराश होऊन मार्गच बदलणं हा काही उपाय नाहीये. काय आलं का लक्षात? ओके, आता मी आलोय, मी आहे तुमच्या बरोबर. मी बघतो आता काय करायचं ते. इन्स्पेक्टर जाधव. येस. मला बोलायचंय. पलीकडच्या टेबलवर सावंत बसतात, ते कंप्लेंट नोंदवून घेतात. नाही, मला तुमच्याशी बोलायचंय, महत्वाचं. बसा. थँक्यू. बोला, काय हवंय? मी समीर भोसले आणि पॅडी घोरपडेच्या केसच्या संदर्भात बोलायला आलोय. समीर भोसले आणि पॅडी घोरपडे यांच्याविषयी बोलायचं असेल
तर सॉरी. हे बघा, उगाच तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ वाया घालवू नका, कारण कुठल्याही परिस्थितीत मी त्या दोघांना सोडणार नाहीये. हे बघा इन्स्पेक्टर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करायला आलोय. मी त्या मुलांना चांगला ओळखतो. त्यांच्या हातून चुकून गुन्हा घडलाय. ते काय सराईत गुन्हेगार नाहीये. एक मिनिट, तुम्ही कोण त्यांचे? हो, मी मेजर अशोक मराठे. ते स्टुडंट्स आहेत माझे. अच्छा, मग हे शिकवलं का त्यांना? त्या समीर भोसलेनं काय गुन्हा केला याची कल्पना नाहीये तुम्हाला. एका पोलीस अधिकाऱ्यावर हात उचललाय त्यानं, आणि त्याची शिक्षा त्याला मिळणारच. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो इन्स्पेक्टर, ती केवळ त्यांच्या हातून घडलेली एक चूक आहे. मुळात ती मुलं वाईट नाही आहेत. हे ठरवणार कोण? कोण देणार त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट? तुम्ही? कसं असतं मेजर, तुम्ही लढताना तिकडे बॉर्डरवर, तेव्हा तुम्हाला माहित असतं की समोरून हल्ला करणारा प्रत्येक सैनिक हा आपला शत्रू असतो. पण साला इथे तर सगळे शत्रू. कोण कधी कुठून येऊन काय करून जाईल काही सांगता येत नाही. हरामखोर साले, या लोकांना तुमच्यापेक्षा आम्ही जास्त ओळखतो. खरं आहे तुमचं. बॉर्डरवर लढत असताना समोरचे जसे सगळे शत्रू असतात, तसे आपल्या बाजूचे सगळे लोक आपल्या बाजूनेच असतात अशी 100% खात्री असते आम्हाला. तशी खात्री तुमच्या खात्यातल्या 50% लोकांबद्दल तरी देता येईल का इन्स्पेक्टर? हे बघा मेजर, इन्स्पेक्टर, मी पोलीस विरुद्ध आर्मी असा वाद घालायला आलेलो नाहीये. मी त्या दोघांना सोडवायला आलेलो आहे. कायदेशीर मार्गाने जाण्याच्या आधी एक शक्यता म्हणून मला तुमच्याशी बोलायचंय. ती मुलं खरंच चांगली आहेत. प्लीज त्यांना सोडा. मोठ्या मनानं त्यांची चूक माफ करा. त्यांचं करिअर असं स्पॉईल करू नका. तुम्ही माझ्या कामात ढवळाढवळ करताय असं नाही वाटत तुम्हाला? हे बघा, तसं वाटत असेल तर आय एम सॉरी, पण माझा हेतू तसा अजिबात नाहीये. मी फक्त माझ्या स्टुडंट्सची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय. नाही नाही, त्याचा आता काही उपयोग होणार नाहीये. जी काय बाजू मांडायची ना ती कोर्टात मांडायची. पण मेजर, काहीही झालं तरी मी त्या दोघांना सोडणार नाहीये. का? इथे आता नाही होऊ शकत सेटलमेंट? किती घेणार? मेजर, तुम्ही माझा अपमान करताय. मी तुमचा अपमान करणं शक्यच नाही इन्स्पेक्टर, कारण तुम्ही तुमचा मान सन्मान कधीच विकून खाल्लाय. मेजर, तुम्ही मर्यादा सोडून बोलताय. ओरडू नका इन्स्पेक्टर. तुम्हाला कोर्ट आणि कायदा या सगळ्याची एवढीच चाड आहे ना, तर मग प्रत्यक्ष साक्षीदार असताना अपघात करून पळून जाणाऱ्या ओंकार पंडितला अटक का नाही झाली? मॅडी घोरपडे साक्ष द्यायला तयार असताना त्याला गप्प करून परत का पाठवलं? विकास जंगमची डेड बॉडी त्यांच्या आजोबांच्या ताब्यात मिळायला 48 तास का गेले? कोणताही फौजदारी गुन्हा केलेला नसताना मॅडी घोरपडे नावाच्या साक्षीदाराला बेदम मारहाण का झाली? लक्षात ठेवा इन्स्पेक्टर, जर केस कोर्टात गेली तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायला लागतील. कळलं? विचार करा, विचार करा. कोर्टात काही होऊ शकतं. केस तुमच्यावरही फिरू शकते. मेजर, तुम्ही माझ्यावर आरोप करताय आणि मी ते सिद्धही करू शकेन. हा, मग काय, मला यात टाकताय? टाका ना. तुमच्याकडे हा युनिफॉर्म आहे ना सरकारी, तुम्ही तर काही करू शकता. तुम्हाला एक सांगू इन्स्पेक्टर जाधव, तुमच्यासारख्या काही लोकांमुळे आजच्या तरुणांमध्ये सिस्टीम बद्दलचं चुकीचं चित्र निर्माण झालं. सरकारी कर्मचारी म्हणजे शिवी झाली हल्ली, फक्त तुमच्यासारख्या काही लोकांमुळे. तुमचा खाकी युनिफॉर्म, टोपीवरचं ते अशोक चक्र, हे सगळं भंगाराच्या भावात विकायला काढलंय तुम्ही. लाज वाटण्या इतकी सुद्धा लाज शिल्लक ठेवलेली नाही तुम्ही.